नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शोमध्ये. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, या गणपती बाप्पाच्या सिरीजमध्ये आज माझ्याबरोबर फार एक स्पेशल गेस्ट आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग सहकारी बँकचे चेअरमन आज आपल्याबरोबर आहेत. आणि यांना तुम्ही पुणे असो किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणात. नमस्कार महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शोमध्ये. जर तुम्हाला तुमचा व्यवसाय डिजिटली न्यायचा असेल तर एके टॉक तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे. तुमच्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली, तुमचे कष्ट कसे होते, तुमचा व्यवसाय महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्राहकापर्यंत न्यायची जबाबदारी आमची असेल. तर एके टॉकच्या या सुंदर अशा स्टुडिओमध्ये तुमचा पॉडकास्ट रेकॉर्ड केला जाईल. तर बुक करा तुमचं सीट आजच. घेऊया आकाशात उंच भरारी आकाश बरोबर. किंवा समाजकार्य तुम्ही खूप वेळा पाहिलंच असेल, फार सक्रिय माणूस आहे. आणि द एके टॉक्स. पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्यांचं काम आहे. पुण्यातच म्हणता येईल, मध्यवर्ती भागात नाही. मी माफी मागतो यासाठी. आज आपल्याबरोबर आहेत हेमंत रासने साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार आकाश. कसं वाटतंय सर द एके टॉकच्या मी आज आकाश कुंभार आपल्या एके टॉक पॉडकास्टला मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतर मला खरं तुझ्यातला जो उद्योजकता आहे ही मला जाणवली. आणि मी स्वतः वयाच्या 18व्या वर्षापासून स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या मेहनती आल्यानंतर बरोबर मला हे जाणवतं की कष्ट करून विविधता आणून काहीतरी कल्पकतेने जी तरुण उद्योजक धडपड करतात. आज मी तुला एवढंच सांगतो, आज मी 50शीला गेलेलो आहे. मी वयाच्या 18व्या वर्षी सुरुवात केली होती. आज तुझा जो आता चालू असणारा हा द एके टॉक पॉडकास्टचा व्यवसाय आणि ज्या पद्धतीने तू मेहनत घेतोय, तू नक्की या क्षेत्रामध्ये एक स्वतःचा चांगला ठसा भविष्यात उमटवतील असा मला नक्की विश्वास वाटतो. थँक्यू सो मच सर. सर ऑफ कॅमेरा आपण थोड्या वेळापूर्वी काही गप्पा मारत होतो, कॉफी घेत होतो त्यावेळेस. सर तुम्ही सांगितलं होतं की सुवर्णयुग बँकेचे आता तुम्ही चेअरमन आहेत, बरोबर? तसेच तुम्ही तिथे आधी जॉब पण करत होता. काय सांगू शकताल त्या वेळेबद्दल सर? नाही, आता माझ्या आयुष्यातली जी सुरुवात आहे, मी सुरुवातीपासून आपण जसं लहानपणी बाळाचे पाय पाळण्यात दिसत असं आपण म्हणतो, तसंच आमच्या जो परिसर आहे, आपला सगळा जो परिसर आहे की ज्या भागात मी वाढलो, बरोबर, तो दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचा परिसर आणि आजूबाजूला सगळ्या गणेश मंडळामध्ये थोडक्यात ती गणेश नगरी असल्यासारखंच तिचं वातावरण आहे. लहानपणापासून मुलगा जेव्हा 5वी 6वी 6-7 वर्षाचा असताना घराच्या बाहेर जातो वरांड्यात, तसं त्याला गणपतीचं वातावरण दिसतं आणि तो आपोआप गणपतीचा कार्यकर्ता होतो. म्हणजे त्याला वेगळं काय करायची गरज भासत नाही. असाच एक सुरुवातीपासून नैसर्गिकरित्या गणपतीचा कार्यकर्ता ह्या नात्याने मी समाजात बाहेर आलो. बरोबर. आणि ज्यावेळेस वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून शालेय जीवनापासून ह्या गणपतीचा एक कार्यकर्ता झालो. घरची परिस्थिती खूप बेताची होती. त्याच माध्यमातून चांगला कार्यकर्ता असल्याने आमच्याच ट्रस्टची असणारी बँक, त्या बँकेत परिस्थितीमुळं 18व्या वर्षीच मी माझ्या कॉलेज जीवनातल्या फर्स्ट इयर BCom कॉमर्सला असताना वयाच्या 18व्या वर्षी मी नोकरीला लागलो. आणि 88 ते 9 वर्ष मी नोकरी केली. मग त्या नोकरी करत असताना माझे वडील फिनोलेक्स केबल्समध्ये सर्व्हिसला होते. साधारण त्यावेळेस पगार हा तुटपुंजा होता. माझ्या 2 बहिणी होत्या. एक 8x6च्या पत्र्याच्या खोलीमध्ये मी भाड्याने राहत होतो. बरोबर. आणि खूप कौटुंबिक, जे 2 बहिणींची लग्न करणं, माझं स्वतःचं स्थिरस्थावर करणं, स्वतःचं लग्न करणं आणि घर वगैरे घेणं, अशा खूप जबाबदाऱ्या होत्या. आणि तसं हातावरचं पोट असल्यासारखं होतं की ज्या पगारात संसारच भागत होता. त्यामुळं मला लवकर
उदरनिर्वाह करता काहीतरी करणं आवश्यक होतं. मग मी बँकेत सर्व्हिसला लागलो. 9 वर्ष सर्व्हिस केली. ही कोणत्या सालची गोष्ट आहे सर? ही 88 झाली. अच्छा. 1988 ते 97 सालापर्यंत वयाच्या 27व्या वर्षापर्यंत मी 9 वर्ष नोकरी केली. पण हा उदरनिर्वाहाचा एक भाग असताना सुद्धा चळवळीत होतोच. म्हणजे भारतीय जनता पार्टीचं वारं त्यावेळेस झालं होतं म्हणजे? मी विद्यार्थी दशेत असताना पासूनच विद्यार्थी ज्यावेळेस मी इयत्ता 11वीत नुमवीला ज्युनियर कॉलेजला होतो. ओके. त्यावेळेस पासून मी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. ओके. त्यावेळेस रमेश काळे म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण पुणे शहराच्या ज्युनियर कॉलेजचा प्रमुख ही जबाबदारी होती. ओके. त्यांच्या संपर्कात आलो. तेव्हापासून मी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणजे भाजप नाही पण परिवाराच्या एका घटकाचा सदस्य अशी त्यावेळेसची सुरुवात झाली. बरोबर. तुम्ही तुमचा हा प्रवास सांगितला. मला तर यातून एकच दिसतंय, मी भले की कोणत्या पक्षामध्ये काम करत नाही, पण भारतीय जनता पार्टी असो किंवा अनेक पक्षात विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळी पदं असतात. यामधून एकच चित्र दिसतंय की पुढे जाण्यासाठी खूप मोठी संधी आहे. फक्त काम करणं आणि कार्य करणं ही आशा ठेवलं ते खूप आवश्यक असतं. बरोबर. प्रामाणिकपणे काम करत राहिलं की आपोआप संधी मिळेल. तुमच्यातले पोटेन्शियल आणि तुमच्यातलं कर्तृत्व आणि तुमची मेहनत ही दिसली की तुम्हाला संधी आपोआप तुमच्या संधीचं दार उघडलं जातं. बरोबर. अर्थातच सर. म्हणजे असं म्हटलं जातं ना की पैशाने सगळ्या गोष्टी मापल्या नाही जात. मेहनत करणं. पैसा त्याच्यातनं सगळं निर्माण, सगळ्या गोष्टीची निर्मिती ही मेहनतीतनं होते. बरोबर सर. मग ती कुठल्याही प्रकारची संधी असो. श्रीमंत दगडूशेठ गणपती. बरोबर. सर तुम्ही कसं म्हणजे एवढ्या मोठ्या गणपती बाप्पाची जबाबदारी कशी पार पाडता? म्हणजे असं नाहीये की फक्त 10 दिवसातच तो महोत्सव असतो. देशातून परदेशातून जे नागरिक पुण्याला येतात ते नक्की दगडूशेठ हलवाई गणपतीला व्हिजिट करतात, भेट देत असतात. सर कशा या गोष्टी तुम्ही हँडल करता? मी रिसेंटली तुमचा एक फोटोही पाहिला. नुकतंच आपल्या कोल्हापूरच्या एका युवकांनी ऑलिम्पिक मेडल जिंकलंय. त्यांनी बाप्पाला व्हिजिट केली होती. सो तुम्ही ह्या गोष्टी सर कशा हँडल करता? नाही, आता मुळात हा जो प्रवास आहे, मी आधीच म्हणलं की लहानपणापासून कार्यकर्ता होतो. वयाच्या 15व्या वर्षापासून मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट आणि त्याचं व्यवस्थापनाला सुवर्णयुक्त मंडळ, वयाच्या 15व्या वर्षापासून मी सुवर्णयुक्त मंडळाचा पदाधिकारी म्हणून कार्यरत राहिलो. बरोबर. त्यावेळेस आम्ही ह्या गणेशोत्सवाचं सगळं व्यवस्थापन करणं ही तरुण मंडळींची ती जबाबदारी होती. आणि त्यावेळेस पासून संपूर्ण उत्सवात त्यावेळेस मंदिर हे नव्हतं. बरोबर. त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं त्यावेळेस गणपतीचं मंदिर हा त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस फक्त 10 दिवसाचा उत्सव असायचा. पण तो 10 दिवसाचा उत्सव साजरा करताना 3 महिन्याची तयारी असायची. ओके. कारण त्याच्या सजावटीचा जेव्हा भाग चालू व्हायचा, सजावटी आमची बाबूराव सनस ग्राउंडवर त्यावेळेस व्हायची. ओके. तर त्यावेळेस मग ते आमचं सगळं जे जुनं मटेरियल ते गोडाऊन मध्ये असायचं. मग ते गोडाऊन मधलं मटेरियल आणण्यापासून ज्यावेळेस ते मटेरियल आणण्याचा जो पहिला दिवस असेल त्यावेळेस आमचा उत्सव चालू व्हायचा. ओके. मग ते मटेरियल आणून त्या बाबूराव सनस ग्राउंडला टाकणं. त्यावेळेस एम.एल. कुलकर्णी आमचे आर्टिस्ट होते, त्यांच्या त्याबरोबर बसणं. मग त्यानंतर मंडप झाला की त्या मंडपाच्या इथं बसणं. असं 3 महिने सातत्याने त्या गणेशोत्सवाच्या ह्याच्यातला आम्ही प्रवासी होतो. मग पुढील भविष्यात मंदिर झालं, आधी छोटं मंदिर झालं. त्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा 2002 साली नगरसेवक झालो त्यावेळेस ती जी आत्ताचे जे भव्य मंदिर आहे त्या मंदिराची जागा महापालिकेकडनंच आपल्याला मिळालेली आहे. आणि ती जागा मिळवण्याकरता मला प्रयत्न करायला मिळाला. मला संधी म्हणजे महानगरपालिकेने त्यावेळेसच्या असणाऱ्या सर्व सदस्यांनी त्याला सहकार्य केलं, मदत केली. पण त्याच्याकरताचे जे प्रयत्न आहेत ते सगळे म्हणजे मला करण्याची संधी मला मिळाली. म्हणजे पालिकेत तो मुद्दा मांडणारा कोणतरी व्यक्ती पाहिजे होता. हो, ते साधारण नुसतं मुद्दा मांडणं नाही तर ती फाईल पुटअप करणं, ती सगळ्या टेबलवर फिरवणं, ती मग त्या ठिकाणच्या कमिटी समोर आणणं, मग ती नंतर जनरल बॉडीला आणणं, मग ती मान्य करणं, मग ती मान्य झाल्यानंतर तिचं इम्प्लिमेंट करणं. ह्याकरता जे सगळा पाठपुरावा असतो तो सगळा पाठपुरावा करण्याची संधी मला बाप्पानी मला दिली. आणि हे माझ्या आयुष्यातील सर्वात मोठं कामाने ज्या
ज्याच्यामुळे आपल्याला आयुष्यात आल्यानंतर आपण हो धन्य झालो असं वाटतं, किंवा नाही ह्याच्यामुळे आता हो माझ्या आयुष्याचा मी गोल गाठला. हो. तसं त्या मंदिराचं काम करण्याची संधी, ती जागा उपलब्ध करण्याची संधी बाप्पांनी मला दिली. त्याच्यात मी माझ्या आयुष्याचं धन्यता मानतो. देव असो किंवा समाज असो किंवा आपली मेहनत असो, आपल्याला खूप काही देतच असतो. पण आपल्याकडे आपण जे म्हणतो ना, की आपल्याकडे जी पॉवर आहे किंवा आपल्याकडे जी शक्ती आहे, त्या शक्तीचा योग्य उपयोग करून तुम्ही 2001 साली कुठेतरी ती फाईल पुढे सरकवली आणि त्याचप्रमाणे त्याचा फॉलोअप वगैरे घेऊन तुम्ही या गोष्टीची छान अशी सुरुवात केली. सर, मंदिराच्या वैशिष्ट्याबद्दल काही सांगताल? हे मंदिर कसं आहे? आणि आम्ही तर पाहतच असतो सर, पण त्या काळी तुम्हाला आलेले काही अनुभव त्याबद्दल काही सांगू शकता? आता हे मंदिर जे आहे ते मुळात पहिल्यांदा तिथं मंदिर आपण 2 एप्रिल 1984 झाली. ओके. गणपती बाप्पाचं तिथं आधी तिथं हौद होता आणि शेजारी एक सिद्धेश्वर ट्रस्ट होतं, ते ओके. दाडग्यांचं. त्यांची ती जागा होती. तर त्यांच्या जागेतील काही भाग 200 फुटाचा हा आपल्या गणपतीच्या बाप्पाच्या मंदिराकरता त्यांच्याकडनं आपण त्यावेळेस घेतला आणि तिथं बाप्पाचं मंदिर पहिल्यांदा झालं. आणि बाप्पाचं मंदिर झाल्यानंतर त्या बाप्पाची आराधना माझे त्यावेळेसचे आमचे सगळे जे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे जे प्रमुख होते, तात्यासाहेब बोरसे असतील, माझे चुलते मामासाहेब रासने असतील, शंकरराव सूर्यवंशी असतील, शंकरप्पा सूर्यवंशी, माझे चुलत भाऊ होते मोठे, त्यांना सुद्धा बुवा रासने म्हणायचे, काशीनाथ रासने होते. अजून सगळे विश्वस्त पदाधिकारी हे सगळे होते. पण त्यावेळेस ज्यावेळेस गणपती बाप्पाची मूर्ती तिथं आणली, त्या मंदिराची स्थापना केली, तेव्हापासनं त्या मंदिराची सगळी निगा माझे चुलते मामा रासने हे बघायचे. मग सकाळी आरती ती वेळेत झाली पाहिजे, संध्याकाळची आरती, त्याचे नियम घातले गेले. तिथं आवर्तन जी देवाला जागृत करण्याकरता जी सगळी हे लागते ती ह्या सगळ्या मंडळींनी खूप मोठ्या प्रमाणात केली आणि त्याचं सातत्य ठेवलं. बरोबर. त्या चंद्रोदयाची वेळ असेल, तिथं आरती असेल, त्या सगळ्या धार्मिक गोष्टी त्या तिथं जतन केल्या गेल्या, तिथं धार्मिक विधी केले गेले. सातत्याने त्या ठिकाणी स्वच्छता असेल, सगळ्या पावित्र्य राखलं गेलं, धार्मिकता. आणि त्या ह्याने अनुषंगाने हळूहळू हा 10 दिवसाच्या उत्सवाचा असणारा बाप्पा, की 10 दिवस फक्त लोकांना तो त्यावेळेस सुद्धा नवसाला पावणारा म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जायचं. परंतु ज्यावेळेस तो मंदिरात आला आणि मग तो 365 दिवसाचा गणपती झाला. बरोबर. आणि तेव्हापासून 84चा टप्पा झाला, मग 88ला एक थोडीशी दंगलीचा प्रकार घडला आणि त्यानंतर खूप त्याची महती अजून वाढली. त्यानंतर 92ला गणपती बाप्पाची शताब्दी झाली आणि त्या शताब्दीचा महोत्सव आपण 60 दिवसाचा साजरा केला. आणि त्यावेळेस त्याच्यानंतर त्याची गती वाढतच गेली आणि मग 2002ला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण त्या मंदिराची जागा महानगरपालिकेकडनं मिळवली. 2004 नंतर त्या मंदिराचं बांधकाम झालं आणि मंदिराची भव्यता झाल्यानंतर बरोबर संपूर्ण रोज त्याचे जो भाविक आहे तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्याच्यामध्ये नियोजन लावणं हे लावणं जसं तसं वाढत गेलं, तसं त्याचं नियोजन सुद्धा त्याच पद्धतीने आमच्या सर्व वरिष्ठांनी केलं असेल आणि आज आम्ही त्याच पद्धतीने त्याचं प्रॉपर नियोजन करतो. येणाऱ्या प्रत्येक भाविकाचं समाधान कसं होईल, त्याला दर्शन चांगल्या पद्धतीने कसे मिळेल, ते सकाळी 6 ते रात्री 10 ही मंदिराची पूर्ण वेळ उघडा असण्याची वेळ असते. त्या वेळेमध्ये लाखो भाविक या महिन्याभरात ह्याच्यात येतात. रोज किमान 50,000चा आकडा आता मंदिरात रोज दर्शन घेणाऱ्यांची संख्या असते. ती सुट्टीचे दिवस असतील, शनिवार रविवार असेल, सुट्ट्या असतील, मंगळवार असेल, चतुर्थी, यावेळेस तर विक्रमी गर्दी त्या ठिकाणी होत असते. आणि त्या सगळ्यांना जास्तीत जास्त ह्या दर्शनाचा बाप्पाच्या ह्याचा समाधान. आणि बाप्पाची जी मूर्ती आहे ती इतकी मोहक आहे की त्या ठिकाणी तिथं गेल्यानंतर मागितलं तर मिळतंच, हा प्रत्येकाचा अनुभव आहेच. जो तो अनुभव त्या भक्ताला येत असतो. परंतु बाप्पाच्या दर्शनानेच भाविक हा पूर्ण समाधानी मंत्रमुग्ध होतो आणि त्याला एक वेगळं
आध्यात्मिक समाधान त्या ठिकाणी प्राप्त हो. होतं. जसं तुम्ही सांगितलं की दिवसाला जवळपास 50,000 ते 60,000 लोक दर्शनाला येत असतात. सर 10 दिवसात गणेशोत्सवाच्या 10 दिवसात लोकांच्या मनातला प्रश्न दगडूशेठ बाप्पाला श्रीमंत म्हटलं जातं. सर त्या 10 दिवसात येणारी दक्षिणा किती असते आणि बाकीचे 355 दिवस येणारी दक्षिणा किती असते आणि म्हणजे ह्या गोष्टीची मॅनेजमेंटही कशी केली जाते किंवा ह्याच्याकडे लक्षही कसं दिलं जातं याबद्दल सर काय सांगता? तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा जो उत्सव किंवा हा बाप्पाची महती आहे ही टप्प्याटप्प्याने वाढत गेली. 1984 साली ज्यावेळेस त्या ठिकाणी मंदिराची स्थापना झाली, हां हां त्याच्यानंतर आमचा जो उत्सव आहे, उत्सवाचा 10 दिवसाचा उत्सव, ह्याच्यातलं येणारं जे कलेक्शन आहे ते साधारण 3-4 कोटी रुपये, साधारण त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जास्त आहे ह्या प्रमाणात, आणि त्या उत्सवाचा खर्च पण जवळजवळ तेवढाच बरोबर होत असतो. परंतु जसं मंदिराची निर्मिती झाली आणि त्यावेळेस सुद्धा पहिल्यांदा सुद्धा ज्या काळात उत्सव हा तो उत्सव असा ज्यावेळेस व्हायचा त्यावेळेस वर्षभर सातत्याने काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी बरोबर ह्या राबवल्या जायच्या. हो. समाजाला उपयुक्त असे विषय त्यावेळेस पण व्हायचे. परंतु विशेष करून ज्यावेळेस आपल्या मंदिराची निर्मिती झाली आणि मंदिराच्या निर्मितीनंतर हळूहळू टप्प्याने मंदिरातलं उत्पन्न हे वाढत गेलं. तर बरोबर मी साधारण 87-88च्या काळात आम्ही जेव्हा मंदिर झालं 84-85 त्यावेळेस आम्ही दानपेटी मोजायला आम्ही स्वतः असायचो कार्यकर्ते म्हणून. ओके तर त्यावेळेस साधारण 3,000 ते 4,000 रुपये फक्त आठवड्याचं त्याच्यातलं जमायचे. आणि त्यावेळेस 100ची नोट आली तरी आम्हाला ती खूप मोठी वाटायची. असं त्यावेळेस पासूनचा आमचा त्याच्यातला प्रवास आहे. 1988 साली ज्यावेळेस आम्ही अशाच पद्धतीने दानपेटी मोजत होतो आणि आमचे सगळे वरिष्ठ लोक ही बाहेर गेली होती आणि त्यावेळेस त्या दानपेटीमध्ये 25 तोळ्याची कडी आली होती सर सोन्याची. मी त्याच मुद्द्यावरती येणार होतो की असं काही कधी तुम्हाला दानपेटीत मिळाले की सोनं हिरा तेच वगैरे? सांगतो, हां. 25 तोळ्याची सोन्याची कडी ही आमच्या दृष्टिकोनातनं अरे त्यावेळेची बापरे. हो. सगळ्यात मोठं हे हो. होतं. आणि त्यावेळेस माझं वय 16-17 होतं. ओके. माझ्या बरोबरचे सगळे सहकारी त्याच वयाचे होते हम्म. आणि मी असेल त्यावेळेस राजेंद्र सूर्यवंशी असे आम्ही 3-4 जण होतो. हो. पण आम्ही ते आमच्या इथं ती प्रामाणिकपणा सचोटी इतकी होती, जे काय येईल ते आम्ही गोळा करायचो, त्याचा हिशोब लिहिला जायचा सगळ्यांदेखील आणि ते दुसऱ्या दिवशी आमच्याच बँकेत ते खातं होतं त्याच्यात भरलं जायचं. बरोबर. तर त्यावेळेस जी ती कडी आली होती ती आमचा खूप, आम्ही रात्रभर जागेच असायचो कारण रात्रीच आम्ही त्या दानपेटी मोजायचो आणि त्यावेळेस आम्हाला तो विश्वासच वाटत नव्हता की ही बाबा सोन्याच्या असतील. पण आम्ही आपलं जपून ते ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवलं ती सोन्याची आणि ती 25 तोळ्याची निघाली. तर मला तेच सांगायचं होतं की अशा पद्धतीने हळूहळू त्याच्यात वाढ होत गेली. आज आता दानपेटी आपली साधारण आठवड्याची 15 ते 20 लाख रुपये दानपेटी असते ॲव्हरेज. आणि असा एकंदरीत जो ॲव्हरेज 5-25 कोटी रुपये साधारण वार्षिक उत्पन्न आहे. परंतु जशा पद्धतीने आमच्या त्याच्यातला निधी हा वाढत गेला, बरोबर, तसे कार्यक्रम आम्ही आखत गेले. आम्ही सर्वात पहिल्यांदी 1984 साली मंदिर झालं. 85 साली आपण कोंढवा येथे देवदासींच्या मुलांकरता देवदासींचा जो भाग आहे तो आपल्याला लगत आहे. म्हणजे दगडूशेठ हलवाईचं जे कार्यक्षेत्र आहे त्याच्या लगतच देवदासींचा तो त्या ठिकाणी असणारं हे आहे, ते वस्ती आहे. तर तिथल्या 100 त्यांच्या 100 मुलांना पहिल्यांदा दगडूशेठने दत्तक घेतलं. अच्छा. त्यानंतर याच सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणची गरज ओळखून 1972 साली ज्या बँकेचा मी आज अध्यक्ष आहे ती सुवर्ण सहकारी बँकेची निर्मिती केली गेली की त्यावेळेस लायसन ही थोडीशी वरती बाबा बँका ह्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, ह्या हेतूने बँकांची लायसन ही त्या एक विशिष्ट काळामध्ये दिली जात होती. त्यावेळेस सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यकर्त्यांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी निर्माण केलेली ही एकमेव बँक आहे. अरे वा. आणि त्यावेळेस त्या बँकेची निर्मिती झाली. मग देवदासींच्या मुलांना
दत्तक घेण्याचा उपक्रम राबवला गेला. बरोबर. आज तसंच टप्प्याटप्प्याने जसे जसे दिवस गेले, जसं जसं आमच्याकडे निधी वाढत गेला, आज ससूनमध्ये आम्ही 3,000 हो पेशंट आणि त्यांच्या नातेवाईक हो यांना रोजच्या 2 वेळेचं जेवण, नाश्ता, चहा ही व्यवस्था श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हो. ट्रस्टच्या माध्यमातून केली जाते. जवळजवळ 11 ॲम्ब्युलन्स आपल्या पुणे शहरात आहेत की त्या मोफत दिल्या जातात. अरे वा. पुणे, पिंपरी चिंचवड ह्या हो. परिसरात. हो. फक्त बाहेरगावी जायचं असेल तर आपण त्याला डिझेलची आकारणी बरोबर. करतो. त्याचबरोबर आपण 550 विद्यार्थ्यांना आपण दत्तक घेतलेलं आहे. ओके. त्याचबरोबर आपण 2 पाण्याचे टँकर हे सगळ्या जो पाण्याचा जो जिथं कमतरता आहे आणि त्या ठिकाणी आणि पर्यावरण न करता त्या टँकरच्या माध्यमातून पाणी हे पुरवलं जातं. बरोबर. अशाच पद्धतीचे खूप सामाजिक उपक्रम आपण MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांकरता मोफत अभ्यासिका केलेली आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्याच्या संदर्भात आपण अनेक जणांची आपण एक आरोग्य व्यवस्था निर्माण केलेली आहे. आरोग्याचा एक विभाग निर्माण केला आहे. त्या माध्यमातून जवळजवळ 41,000 लोकांची आपण मोफत ऑपरेशन करून दिलेली आहेत. अरे वा. आता प्रत्येक ठिकाणी आपल्या जशा ॲम्ब्युलन्स आहेत तसे आपण फिरते आपण कॅम्प आरोग्य शिबिराचे घेतो. तिथं मोफत चष्मे वाटप करणं असेल, त्या ठिकाणी डेंटलची आपली एक गाडी आहे, एक ॲम्ब्युलन्स आहे, प्लस आपली डोळ्यांची नेत्र तपासण्याची एक गाडी आहे. ती सगळ्या वस्तू विभागांमध्ये आपली फिरती. अशा आरोग्य असेल, शिक्षण असेल, त्याचबरोबर आर्थिक असेल, अशा वेगळ्या सगळ्या अंगांना स्पर्श दगडूशेठच्या माध्यमातून आपण केला. आणि आज ज्यावेळेस ते देवाचं मंदिर आहे त्याचबरोबर मानव सेवेचं महामंदिर व्हावं या दृष्टिकोनातून त्याच्यातला प्रवास केला. आणि दोन्ही बाजू ह्या समांतररित्या चालल्यात. सगळ्या ठिकाणी आपण गेली 1984 साली आपण संगीत महोत्सव आयोजित केला. म्हणजे त्या संगीत महोत्सवात गेली 40 वर्ष आपला चालू आहे. त्या संगीत महोत्सवाच्या माध्यमातून आपल्याकडे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सर्वांना आज त्याचं आपल्याला फार काही वाटत नाही, कारण आता खूप उपलब्धता आहे. आज आपल्याला माध्यम जे आहे आता मोबाईल मध्ये सगळ्या माध्यमातून, त्यानंतर TV आला, हे आलं सगळ्या. ज्यावेळेस 1984 साली चालू केलं त्यावेळेस खूप मर्यादित होतं आणि लोकांची परिस्थिती सुद्धा सामान्य होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकांना ऐकायला मिळणं वगैरे लोकांना शक्य नव्हतं. त्यावेळेस आपण दगडूशेठ जिथं आता गणपती बसतो आणि त्यावेळेस 10ची मर्यादा नव्हती. त्या ठिकाणी आपण संगीत महोत्सव केला. त्या ठिकाणी आपण लता मंगेशकर लोकांना ऐकवल्या, पंडित झाकीर हुसेन असेल, रविशंकर रवी असतील, असंख्य आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार. दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी या जो 9-10 दिवसाचा कालावधी आहे त्याच्यात संगीत महोत्सव केला. आपण बाबा महाराज सातारकरांचा चातुर्मास केला. आचार्य शिवाजीराव भोसल्यांची प्रचंड सर्व त्यांची व्याख्याने दिली. समाज प्रबोधनाचं, समाज उपयुक्त, समाजाला हवं ते जे का रंजले गांजले त्यासी म्हणून आपले देवदासींच्या मुलांना विद्यार्थी घेण्यापासून, काच्या कापडे जे उचलतात त्या मुलांना विद्यार्थी त्यांना घेण्यापासून, आज UPSC MPSC ची ज्यांना परीक्षा द्यायची त्यांना मोफत अभ्यासिका देण्यापासून, सर्व पद्धतीच्या शैक्षणिक मदती, सर्व पद्धतीच्या आरोग्याच्या मदती, सर्व पद्धतीच्या आर्थिक सहकार्याच्या, समाजाला बरोबर घेऊन त्याचं स्थान उंचावण्याच्या दृष्टिकोनातून दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला जे शक्य झालं ते आपण जसं ट्रस्ट मोठा होत गेला तशी आपण आपल्या सामाजिक कामाची व्याप्ती आपण वाढवत गेलो. आणि आज आता जी स्थिती दिसते ती हे आपल्या समोर आहे. 10 दिवसाचा जो गणेश उत्सव असतो त्यावरती मी येतोच, पण 355 दिवस बाप्पाच्या दारी, बाप्पाच्या चरणी वेगवेगळ्या प्रकारे सजावट केली जाते कार्यक्रमानुसार किंवा त्या दिवसाप्रमाणे. त्याबद्दल सर काय सांगतात? नाही, आपण आता त्याचे एक विषय त्याच्या जे आपल्या हिंदू धर्मात आणि संस्कृती परंपरेमध्ये जे गणपती बाप्पाचे तर हे आहेत, म्हणजे गणेश जन्माला आपण करतो, अंगारिका चतुर्थी असेल त्यावेळेस करतो. त्याचबरोबर आपला जो
पाडवा आहे, हम्म. गुढीपाडवा, हिंदू नववर्ष त्यावेळेस आपण करतो, हो. दिवाळीत करतो. हो. अशा ज्या काही महत्वाचे सण जे आपण उत्सव मांगल्य हो. स्वरूपात आपण ते साजरे करतो, हो. त्या सगळ्या महत्वाच्या दिवशी हम्म. गणपती बाप्पाच्या मंदिराला एक वेगळी आरस केली जाते. ती हम्म. फुलांची आरस असते, फळांची असते, हो. शाहळ महोत्सव असतो, हो. आंबा महोत्सव असतो. हो. त्रिपुरा पौर्णिमेला आपण ते संपूर्ण दिव्यांचं हो. हो. हे करतो. असं वेगवेगळ्या वेळेस आपण ते वेगवेगळ्या आरस या मंदिराला हो. आपण करत असतो. सामान्य प्रश्न म्हणता येईल याला, की बाप्पाच्या चरणी बरेच अशी दक्षिणा येत असते, पण बऱ्याच वेळा काय होतं ना, बरीच फुलं, नारळ वगैरे लोक देत असतात. सर ह्या गोष्टींचं आपण करतो काय सर? नाही, आता जे नारळ वगैरे येतात ते आपण प्रसादाच्या माध्यमातून देतो, हो. आणि उर्वरित जे नारळ आहेत ते आपण त्या मार्केटमध्ये आपण ते हो. विकून त्याचे पैसे येईल ते आपल्या ह्या अच्छा. ट्रस्टच्या माध्यमातून उपयुक्त ओके. उपक्रमांना आपण त्या उत्पन्नाचाच भाग असतो, बरोबर. तर ते आपण त्याच्यात हार वगैरेचं नाही, हो. पण नारळ जे आहेत ते हा. आपण दिल्यानंतर राहिलेल्या नारळांचं आपण विक्री करतो. राजकीय जीवनात आणि तुम्ही तुमच्याकडे एवढे मोठे पद आहेत, सरचिटणीस पद, कसं तुम्ही हे संतुलन मॅनेज करत असाल? नाही, आता त्याच्यात कसं आहे, आमच्या ट्रस्टचे 11 विश्वस्त आहेत. हम्म. साधारण आम्ही कामाची विभागणी केलेली आहे. हम्म. प्रत्येक जण साधारण त्या त्या पद्धतीचं काम त्या त्यावेळेस आवश्यक आहे त्यावेळेस त्याच्यात तो हम्म. इन्व्हॉल्वमेंट देतो. हम्म. साधारण आता मी जसं जसं खूप आधी जास्त वेळ ट्रस्टच्या माध्यमातून देत होतो. हम्म. आता जसं माझं पॉलिटिकल हे उचल हम्म. तिथले माझी एंगेजमेंट वाढत चालली, बरोबर. तर त्यावेळेस मग त्या सेक्टरशी निगडीत असणारे जे संस्थेचे विषय आहेत ते बऱ्यापैकी मी हाताळतो ज्या वेळेस, आणि मी ज्यावेळेस तिथं प्राधान्य असेल. बरोबर. म्हणजे आज आता उत्सव आहे, आज इथले काय ऍक्टिव्हिटी आहे, तिथल्या मीटिंग आहे, जिथं गरज आहे त्यावेळेस मी ट्रस्टच्या इथे येतो. बरोबर. ज्यावेळेस ह्या ठिकाणी जास्त म्हणजे हा थोडी कसरत होती, परंतु त्या सगळ्या ठिकाणी जिथं आवश्यकता आहे, बरोबर. जे आपण करणं गरजेचं आहे त्यावेळेस मी त्या ठिकाणी वेळ देतो. 2024चा गणेश उत्सव म्हणजेच दगडूशेठ ट्रस्ट गणपती कसा असेल आणि त्याचं डेकोरेशन कसं असेल सर? आता यावर्षी आपण जटोली येथील हिमाचल प्रदेशच्या जटोली शिव मंदिर ओके. याची आपण निर्मिती करतोय. साधारण त्याची उंची ही 131 फूट आहे, 131. आणि आता त्याचं कामकाज आपलं चालू झालेलं आहे. जागेवर आता सजावट लावण्याचं काम चालू आहे. साधारण या 25 ऑगस्टपर्यंत आपला संपूर्ण सजावटीचा सेट हा ओके. त्या जागे तयार झालेला असेल, आणि 30 तारखेपासून लोक त्याचा बघण्याचा आनंद आहे. 27 शकतात. तारखेला दहीहंडी आहे, हो. हो. तर त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात नागरिक हे बाहेर पडलेले असतात. त्यावेळेसपर्यंत आपला तो सेट रेडी असेल, आणि त्यावेळेसपासून ही आरस ही सर्वसामान्य नागरिकांना, भक्तांना बघायला उपलब्ध होईल. ह्याच्या डिझाईन बद्दल काय सांगू शकताल? कोण ही डिझाईन करतं, कसं प्लॅनिंग होतं याचं? हे आता जे मंदिर आहे, आता या मागील 2 वर्ष अमन विदाते म्हणून हे मुंबईतील कलाकार आहेत, ते आता तो सजावटीचं काम करतात, आणि जो विसर्जन रथ आहे त्याचं काम आता आमचं विवेक खटावकर हे करतात. आता तो जो डिझाईन असतो, आता साधारण आपण हा उत्सव झाल्यानंतर पुढच्या वर्षी काय करायचं ह्या करताचे आपण प्लॅनिंग, आता पहिल्यांदा आम्ही प्रत्यक्ष जाऊन यायचो, परंतु आता ज्या पद्धतीची उपलब्धता आहे त्यानुसार आपल्याला सर्च केल्यानंतर कळतं, त्याच्या आपल्याला हवे तसे त्याचे ड्रॉइंग डिझाईन सगळं मिळतात, आणि त्यानुसार कलाकार हे त्याच्यानुसार ड्रॉइंग आम्हाला करून दाखवतात. आवश्यकता असेल तर ते स्वतः जाऊन बघून येतात, परंतु आम्हाला सुद्धा त्या डिझाईनवर आम्ही सुद्धा सॅटिस्फाय होतो. सर अर्थातच सर फार मोठी जबाबदारी सर तुम्ही सांभाळत आहे. सर 365 दिवसाची सुरक्षेकडे तुम्ही कसं पाहता? ते आपलं जे मंदिर आहे, आपल्या मंदिरात 2 पद्धतीच्या आपण सुरक्षा व्यवस्था केलेल्या आहे. त्याच्यात सकाळी 7 मी मगाशी सांगितलं ते रात्री 10 पर्यंत आपलं मंदिर उघडं असतं. आपल्याला जे आपण 3-4 प्रवेशद्वार त्याला आहे, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर गेट. तर त्या प्रत्येक गेटला आपल्या सुरक्षा सिक्युरिटी गार्ड असतो. माणसांना तपासूनच आतमध्ये सोडलं जातं.
वन वेच आपण ते एकरी पद्धतीने आपण दर्शन करून बाहेर येतो. आपले जवळजवळ 36 कर्मचारी हे दगडूशेठचे 3 शिपमध्ये असतात अच्छा. आणि प्लस आउटसोर्सिंगला आपण 40 जण ठेवले, म्हणजे जवळजवळ 75 जण हे सिक्युरिटी सुरक्षक ह्याकरता असतात. परत मॅनेजमेंटला आपले क्लार्क, बाकीचे व्यवस्था असणारी ब्रह्मवृंद वगैरे असं एक अदर स्टाफ हा 15-20 जणांचा असतो. बरोबर. आणि आमचं स्वतः आम्ही दिवसातनं किमान मंदिरात एकदा प्रत्येक जण दर्शनाच्या निमित्ताने जाऊन साधारण तिथली व्यवस्था आपण एक 10-15 मिनिटं रोज बघितली जाते. त्याच्यात काय कोणी सुचवलं, काय अडचणी असल्या, काय असेल त्या दृष्टिकोनानं आपण लगेच त्याच्यावर ऍक्शन घेतो. मी पण गेले 30 वर्ष झालं पाहतोय आणि तुम्ही तर सरचिटणीस पदी आता आहेत सर. बऱ्याच वेळा आहे ना की हाय अलर्ट अनाऊन्स केला जातो की बाप्पाच्या इथं असं काहीतरी घडणार असतं, न्यूजला वगैरे येत असतं. सर अशा वेळेस कशा प्रकारे सिच्युएशन हँडल केली जाते? नाही, मुळात कसं आहे की त्या ठिकाणी आम्हाला ज्यावेळेस सांगितलं जातं त्यावेळेस आपण एक तर आपली जी व्यवस्था आहे की आपल्या ज्या संस्थेच्या म्हणजे कक्षेमध्ये जे येईल त्या सगळ्या व्यवस्था आपण त्याची काळजी घेतली जाते. आणि हाय अलर्ट वगैरे आला तर त्याला कायदा सुव्यवस्था बघणारं जे आपलं गृह खातं आहे, पोलीस आहे, ते प्रशासन आहे, ते त्यांच्या पद्धतीने ती व्यवस्थित काळजी घेतात. मग त्यांच्या आपल्या इथे एक पोलिसांनी स्वतःचा एक स्वतंत्र कक्ष सुद्धा निर्माण केलेला आहे. आपल्या मागेच लगत फरसखाना पोलीस स्टेशन आहे. तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं सातत्याने वावर त्या परिसरात असतो. त्यामुळं मंदिराची सुरक्षितता हा विषय जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपण हाताळतो. 10 दिवसात बरेच काही असे इव्हेंट आणि कार्यक्रम होत असतात मंदिरात, बरोबर? काय सांगताल सर याबद्दल? नाही, आपल्या मंदिरामध्ये आपण पहिल्यांदा गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती सकाळी आता असणाऱ्या मंदिरापासून उत्सव मंडपापर्यंत आपण साधारण सकाळी 8 ते 9च्या वेळेत आपण त्या ठिकाणावरून मंदिरातून प्रस्थान करून जिथं उत्सव मंडप आहे तिथं विराजमान बाप्पाला करतो. त्यावेळेस प्राणप्रतिष्ठेचा जो कार्यक्रम असतो त्याला आपण दरवेळेस आध्यात्मिक व्यक्तींना आपण बोलवून त्यांच्या हस्ते बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतो. प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी विद्युत रोषणाईचं उद्घाटन असतं. बरोबर. दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचा कार्यक्रम असतो. त्याच्यात 25,000 महिलांचा सहभाग त्या ठिकाणी असतो. मग त्यानंतर सातत्याने रोज पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 2-2:30 पर्यंत भक्तांच्या अभिषेकाची व्यवस्था केली जाते. 2 प्रकारचे याग त्यावेळेस केले जातात. त्यानंतर योगाचा 1 दिवसाचा कार्यक्रम असतो. असे वेगळे 3-4 दिवसाच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी पाठीच्या दरम्यान केल्या जातात. आणि त्याच्यानंतर अभिषेक याग या सगळ्या गोष्टींना धार्मिक गोष्टींनंतर बाकीच्या संपूर्ण 24 तास हा आपला त्या ठिकाणच्या गर्दीचं नियंत्रण, येणाऱ्या भक्ताचं दर्शन होणं, त्या व्यतिरिक्त बाकी कुठल्याही ऍक्टिव्हिटी आपल्या केल्या जात नाही. विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी आपण सकाळीच, कारण दिवसा संपूर्ण पुणे शहराची विसर्जन मिरवणूक त्या ठिकाणावरून जात असल्यामुळे आपण बाप्पाची मूर्ती पहिल्यांदाच उत्सव मंडपातून सकाळीच आपण मंदिरामध्ये आणून ठेवतो. बरोबर. आणि त्या ठिकाणी 10 दिवस ह्या सगळ्या पद्धतीने काम करत असताना 24 तास आमच्या जवळजवळ 700-800 कार्यकर्ते आणि जी प्रशासनाची संपूर्ण मंदिर या लाखो येणाऱ्या गणेश भक्तांचं दर्शन वगैरे सुव्यवस्थित होणं, त्यांना कुठली अडचण नाही होणे याकरता आम्ही अलर्ट असतो. बरोबर. रेकॉर्ड ब्रेक गर्दी आजपर्यंत कधी झाली आहे सर? दरवर्षी ती वाढतच चालली. ओके. मंदिरातली असेल, उत्सव मंडपातली असेल, ही दरवर्षी ही गर्दी वाढत चालली. आता म्हणजे तुम्हाला काही उदाहरणं द्यायची म्हणजे एक केरळचे खूप असंख्य उदाहरणं की आज जर पुण्यात येणारा कुठलाही माणूस पहिल्यांदा पुण्यात आलो म्हणून तो गणपतीला यायचा. आता पुण्यात गणपती करतात येतात लोक. एकदा कोविडमध्ये ज्यावेळेस मंदिर वगैरे बंद होती तेव्हा सुरत मधनं एक व्यक्ती, ज्यावेळेस तो प्रवास थोडासा होतो तर त्यांनी काही करून आम्हाला दर्शन घ्यायचंच आहे आपलं. मग त्यावेळेस मंदिर पूर्ण बंद होतं, पण दर्शन आपण जेव्हा पूजा अर्चा करता फक्त बाप्पाला सोडायचं त्यावेळेस आपण त्यांना दर्शन दिलं. आता केरळची एक खूप मोठी व्यक्ती होती, तिला पुण्याला यायचं नव्हतं, परंतु त्या ज्या पुण्याच्या माणसांशी त्यांचा संपर्क आला, काय काम होतं, त्या पुण्याच्या माणसांना म्हणलं की मी एका जागेवर येईल.
जर मला गणपती बाप्पाचं दर्शन होणार असेल तर मी पुण्यात येईल, नाही तर मला पुण्यात येण्याचं काय माझं प्रयोजन नाही, तर हो. तुम्ही मुंबईला आहे. हा. तर ते म्हणले की ते आपल्याशी संबंधित होते संस्थेशी, ते म्हणले या तुम्ही इच्छा प्रकट केली तर तुम्हाला माझं हा. काम सोडून द्या, पण तुमचं दर्शन नक्की होईल ही व्यवस्था करतो. असं हम्म. असंख्य उदाहरणं आहेत की बाबा जो कुणी आहे. बरोबर. आता आपला ऑलिम्पिक विजेता हो. स्वप्नील, ज्याचा मगाशी आपला उल्लेख झाला, हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या हो. दृष्टिकोनातून खूप अभिमानाचं आहे. हो हो त्यांनी जिंकल्यानंतर पहिल्यांदी त्या ठिकाणी जो पहिला इंटरव्ह्यू दिला हो. त्या ह्याच्यात सांगितलं की मी सगळ्यात पहिल्यांदी दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेणार. बरोबर. म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय याच्यातले पॉलिटिकल्स असू, आर्टिस्ट असू, खेळाडू असू, त्याचबरोबर सर्वसामान्यांचा पण बाप्पा, हो असंख्य सामान्य लोक सुद्धा हो कुठून येतात. ती श्रद्धा हा श्रद्धेचा भाग, हो हो व्यवस्था हा वेगळा भाग आहे हो आणि श्रद्धा ही वेगळा भाग आहे. हो आम्ही व्यवस्था करतो, पण बरोबर, सर. श्रद्धा ही लाखो गणेश भक्तांची बरोबर. किंवा कोट्यावधी लोकांची म्हणलं तरी आता वावगं होणार नाही. आता तो शहराचा, राज्याचा, देशाचा नाही राहिला, तर आज आपल्याकडे आपल्या ह्या सगळ्या थायलंड वगैरे ह्या देशात हो, हो. आपल्या त्या ठिकाणी मंदिर केले. हो, फिलिपिन्स पण वगैरे. हो, हा, फिलिपिन्स सारख्या अहो, देशातून त्या लोक येतात. ठिकाणी हो. गणपती बाप्पाचं दगडूशेठचं प्रति मंदिर त्या ठिकाणी सर. केलंय. ते सुद्धा भक्त आता सातत्याने या ठिकाणी दर्शनाला येत हो. असतात. म्हणजे आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लोक सगळे, आता माझा एक मित्र आहे डॉक्टर सुकुमार सरदेशमुख म्हणून, ओके. तर ते सातत्याने ते जर्मन, जपान ह्या ठिकाणी सातत्याने त्यांचा प्रवास, ते आयुर्वेदातले डॉक्टर आहेत, त्यांचे ओके. वडील हे हां. मोठे डॉक्टर आहेत. तर त्यांचं आयुर्वेदाच्या निमित्ताने त्यांच्या सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट असतात. त्या ठिकाणची खूप लोक, नागरिक, डॉक्टर हो. वगैरे त्या ठिकाणचे भारतात पुण्यात येत असतात आणि आल्यानंतर ते आपल्याकडे दर्शनाला येत असतात. हो. अशा असंख्य लोक हो. या ठिकाणी दर्शनाला संपूर्ण जगभरात येतात. ही आत्ताच्या बाप्पाची महती आहे. शेवटच्या दिवसावरती येतो. बरेच असे मंडळ असतात ना की ते 10 दिवसांकडे कमी लक्ष देतात, पण त्यांचं मिरवणुकीकडे फार मोठ्या प्रमाणात लक्ष असतं. मग त्यामध्ये तुम्हाला तर माहिती आहे सर, मोठमोठे साऊंड वगैरे लावणं ह्या प्रकारच्या गोष्टी चालू असतात सर. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना की दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. पहिली तर गोष्ट, बाप्पाचं विसर्जन त्या दिवशी होणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न असा की हे साऊंड लावणं, ह्या गोष्टींकडे सर तुम्ही कसं पाहता सर? ह्याकरता श्रीमंत दगडूशेठ हलवाईने ज्यावेळेस याला उंगल स्वरूप येतं असं लक्षात आलं, हा समाजाचा उत्सव जो लोकमान्य टिळकांनी ह्या स्वातंत्र्याच्या लढ्याकरता एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा उत्सव लोकप्रिय झाला, समाजाची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात वाढली, हजारो कार्यकर्ते त्या उत्साहाने तयार केले. आज मुरलीधर मोहोळ सारखा एक केंद्रीय मंत्री, जो एका गणेश मंडळाचा 94 साली त्यांनी मंडळाची स्थापना केली आणि स्वतः म्हणजे मंडळ स्थापनेपासूनचा कार्यकर्ता केंद्रात मंत्री झाला. ह्या ही कार्यकर्ता घडवल्याने पाठशाळा ह्याच्यात ज्या वेळेस विधायक काम करण्याची जी आपली वृत्ती आहे, काही जण थोडासा कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते असतात, काही जणांचा उत्साह खूप दांडगा असतो, अशा कार्यकर्त्यांना थोडंसं व्यसन घालण्याकरता, हे विधायकतेकडे नेण्याकरता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने 40 वर्षापूर्वी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचा, कालच त्याचा बक्षीसारंभ झाला, पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही करता ह्या स्पर्धेचं आयोजन केलं. त्याच्यात आपण वर्षभर आणि ह्या सगळ्या आपण एक त्याच्याकरता 40 कलमी आचारसंहिता केली आणि ह्याचा निकष ठेवून बाबा त्याची रोज पूजा अर्चा करणे, योग्य नेहमीच्या वेळेत आरती करणे, त्या ठिकाणी मांगल्य जपलं जाणे, वर्षभर काही ना काही मंडळाच्या माध्यमातून तुमच्या क्षमतेनुसार, जसं मी म्हणलं की दगडूशेठ हलवाईने पहिल्यांदी जेव्हा देवदासींची 100 मुलं दत्तक घेतली, त्याच्या आधीपासून काही ना काहीतरी आपण बाबा पहिल्यांदी एवढे पैसे कधी नव्हते, तर मला आठवतं त्यावेळेस छोटे मोठे का होईना समाज उपयोग कार्यक्रम बाबा. आता त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचा उत्सव संपल्यानंतर आम्ही त्यावेळेस 2 पेढेच्या पिशवी करायची आणि ती प्रसाद म्हणून जे आपले वर्गणीदार आहे यांना नेऊन द्यायची. अच्छा. म्हणजे
कुठं ना कुठं तरी समाजाशी आपण जोडून राहणं, समाजाची गरज ओळखणं, समाजाला उपयुक्त हो असा आपला उत्सव होणं, समाजाचा सहभाग वाढवण्याचा उत्सव होणं, हम्म, हे पहिल्यापासून जपल्यामुळे हम्म, ह्या बाप्पाचं तिथं देवत्व आलंच. हो आणि ह्या सगळ्याची जोड मिळाल्यामुळे समाजाने त्याला सर्वार्थाने स्वीकारलं. हो त्यामुळेच आम्ही अशी ती स्पर्धेचं आयोजन केलं. आणि विसर्जन शेवटच्या दिवशी तर आम्ही मागच्या वेळेस ऐतिहासिक निर्णय घेतला. हम्म, दुपारी 4 वाजता दगडूशेठचं म्हणजे आम्हाला दिवसेंदिवस उशीर, किती उशीर, हो हो तर आम्ही रात्री 12 झालं, 1 झालं, हो, 2 हो. झालं, आम्ही पहाटेपर्यंत त्याच ठिकाणी. मग आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की बाबा नाही, आता आपल्याला हम्म, ह्या पद्धतीने त्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचं विसर्जन होणे खूप बरोबर आवश्यक आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मागच्या वेळेस ऐतिहासिक निर्णय घेतला. 130 वर्षानंतर दगडूशेठने दुपारी, आणि आम्ही ही वेळ का निवडली, हम्म, तर आम्ही जी वेळ निवडली त्या वेळेत कोणीच जात नव्हतं. हम्म, हे मानाचे गणपती झाले की हम्म, नंतर रोषणाईचे जे गणपती आहेत हम्म, त्याच्यामधली जी गॅप होती हम्म, ती वेळ आम्ही साधली. किंवा दुपारी 4 वाजता लक्ष्मी रोड पूर्ण रिकामा असतो हो हो आणि बरोबर सर. खूप मोठी गॅप पडलेली असते. हम्म, मग आम्ही मंडळांचा पण विचार केला, हो नागरिकांचाही विचार केला. आपल्यामुळं कोणालाच त्रास नको, हो आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊ. हो मंडळ पण सगळी जी गणेश मंडळ आहेत ती सुद्धा आपली आहे. हो आणि लोकांची जी श्रद्धा आहे ती जपणं सुद्धा आपलं काम आहे. सर, बाप्पाविषयी आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट या गणपती मंडळाबद्दल खूप काही ऐकायला मिळालं आज द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शोमध्ये. सर, थोडंसं तुमच्या राजकीय वाटचालीकडे येतो. कसबा पोटनिवडणुकीनंतर कशी तयारी चालू आहे 2024च्या विधानसभेची सर? पक्षाने अचानक म्हणजे ती दुर्दैवाने निवडणूक झाली. आमच्या विद्यमान आमदार स्वर्गीय असे मुक्ताताई टिळक हो यांचं निधन झालं. आणि यांचं निधन झाल्यानंतर पक्षाने एक ती 1 महिन्यात निवडणूक लागली, म्हणजे त्या शॉर्ट पिरियडमध्ये. आणि आम्ही हो. असं पक्षाने, आम्ही सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी असा निर्णय घेतला होता की ताई गेल्यानंतर महिनाभर आपण असं पॉलिटिकली काय करायचं नाही करत. तर कोणाशी संपर्क केलाही वगैरे. ते त्याचा मेसेज पण चुकीचा गेला असता की हो. आपण. आणि साधारण आम्हाला असा अंदाज होता की 6 महिन्याच्या आत निवडणूक होती, ती 4-5 महिन्यात लागेल कधी. हो पण ती सडनली लागली. आणि त्यामुळं त्या पोटनिवडणुकीला पक्षाला सुद्धा किंवा इतर कोणालाही फार संधी मिळाली नाही ती निवडणुकीचं नियोजन करणे. तर त्यामुळं मला पक्षाने संधी दिली, मी उमेदवार झालो. मला 62,500 मतं मिळाली. हो सर. 10,000 मतांनी माझा पराभव झाला. म्हणजे मला जी मतं मिळाली ती मतं मला विजयाकरता पूर्ण नव्हती, पण मला आशीर्वादाकरता खूप होती. मला जे संघटनेने माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला संधी दिली, आणि नागरिकांनी जे मला मतरूपी 62,000 लोकांनी जेव्हा माझ्यावर विश्वास दाखवला, तेव्हा माझं कर्तव्याची जाणीव मला झाली की बाबा नाही, आपण यांच्याकरता काम केलं पाहिजे. म्हणजे ज्यांनी मला मतं दिली त्यांच्याकरता सुद्धा. आणि मला पक्षाने कसब्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यामुळे मी सातत्याने, ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी रस्त्यावर आलो. मी दुसऱ्या दिवशी लोकांच्या आभाराचे बोर्ड लावले, मी पत्रक काढलं, आणि हाऊस टू हाऊस मी घरोघरी ती पत्रकं वाटली की मी आपल्या ऋणात राहू शकतो की आपण मला एवढ्या मोठ्या मतरूपी आशीर्वाद दिला. आणि तेव्हापासून सातत्याने आत्ता आज माझे 1 ते 15 ऑगस्ट चालू असणाऱ्या आरोग्य शिबिरापर्यंत 262 कार्यक्रम मी ह्या 16 महिन्यात सातत्याने कसबा मतदारसंघातील नागरिकांकरता दिले. बरोबर. आज दररोज मी प्रत्येक प्रभागात सकाळी 8:30 ते 9:30 वेगवेगळ्या प्रभागात 6 प्रभाग माझ्या मतदारसंघात आहेत. रोज एका प्रभागात मी त्या ठिकाणी बसतो. समाजातील नागरिकांच्या काय अडीअडचणी समजून घेतो, त्या तक्रारी लिहून मी त्याच ठिकाणावरून अधिकाऱ्यांना फोन करून त्यांचे 90% प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. असे मी 3,500 नागरिकांच्या समस्या त्या ठिकाणी, वैयक्तिक समस्या फक्त नाही तर सोसायटीचे प्रश्न असे 3,500 प्रश्न सोडवले. म्हणजे हजारो नागरिकांची कामं मी त्या ठिकाणी बसून केली. मग त्यानंतर त्या परिसरात फिरणं असेल, हे असेल, वेगवेगळे समाज उपयोगी आरोग्य शिबिर मी 2 टप्प्यात घेतली, 2दा घेतली. वेगवेगळी विद्यार्थ्यांकरताचे कार्यक्रम केले,
PMPL लोकांकरता केले, रिक्षावाल्यांकरता केले, असंख्य वेगळी परत पक्षाने हम्म. दिलेले संघटनात्मक जबाबदारी, त्याच्यातनं दिलेले कार्यक्रम, प्रवास, असं 262 कार्यक्रम आतापर्यंत मी या 16 महिन्यात केले. बरोबर. आणि मी माझ्या कामाविषयी समाधानी आहे. हम्म. जनतेला सुद्धा समाधानी आहे, तिचा सुद्धा आशीर्वाद आहे. अनेक आता पोस्ट व्हायरल होतात की हो, आपला हो. निर्णय चुकला, खूप अशा लोकांचे कॉमेंट्स येतात. मग मला त्याच्यात जायचं नाही. हम्म. मला ज्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि 62,000 मतं दिल्यानंतर आज कसबा मतदारसंघामध्ये संघटनेने माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या कसब्याचं नेतृत्व संघटनेचं म्हणून करण्याची संधी दिली. त्या संधीचं मी सोनं करण्याचा माझ्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. आत्ता गेले 2 ते 3 वर्ष झालं आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये फार फुटाफुटीचं राजकारण चालू आहे. सर, भारतीय जनता पार्टीने तुम्हाला जर पुन्हा एकदा संधी दिली तर तुम्ही काय जोमाने काम करताल? म्हणजे अर्थातच जसं तुम्ही सांगितलं की आता तुम्ही बरेच सारे इव्हेंट्स वगैरे केले आहेत. काय विजन असेल कसबा मतदारसंघासाठी? मी आता माझ्या सर्व भागात मी 4-5 विषयांवर काम करतो. ओके. जो कसबा मतदारसंघ आहे तो खूप दाट वस्तीचा आहे. हम्म. ज्याला जुनं पुणे शहर हो. 16 पेठांचं पुणे ज्यावेळेस होतं त्यावेळेसचा तो म्हणजे हम्म. जुनं पुणेच आहे ते. हो 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 खऱ्या अर्थाने पुणे शहर हे हो, हो, तिथेच सर. होतं. आता त्यानंतर या हो. 25-30 वर्षात झपाट्याने वाढ झाली आणि पुणे शहर कुठल्या कुठे गेले. बरोबर. परंतु जुनं पुणे ते जे छत्रपती शिवाजी महाराजांनी हम्म. ज्या कसब्यामध्ये नांगर फिरवला हो. आणि त्या ठिकाणावरनं त्यांनी त्यांच्या स्वराज्याची आणि संपूर्ण राज्याची मूर्त हो. रोवली. त्या ठिकाणावरनं बाजीराव पेशव्यांनी जे आटकेपार झेंडा हो नेला हो त्या सगळा इतिहास हो हा त्या कसबा कसबा. मतदारसंघामध्ये आहे. ह्या ज्या गणेशोत्सवाच्या विषयावर आपण आता बघितलं तो 132 वर्षापूर्वी गणेशोत्सव हो. त्याच ठिकाणी साजरा झाला. त्या पुण्याचा जो सगळ्या देशाचा केंद्रबिंदू असणारा पुणे हो. ह्या ठिकाणावरनं या सगळ्या गोष्टींच्या हालचाल झाली. तो कसबा मतदारसंघाचं हम्म. प्रतिनिधित्व करण्याची संधी म्हणजे संघटने माध्यमातून दिली गेली. आणि आज पुन्हा जेव्हा येणाऱ्या 2-3 महिन्यात जेव्हा निवडणूक होईल त्यावेळेस पक्षाने मला संधी दिली तर मी सर्वात प्रथम अरुंद सगळा असणारा तो जो भाग आहे हम्म. प्रदूषण मुक्त व्हावा, ट्रॅफिक हे चांगलं व्हावं, कचरा मुक्त कसबा व्हावा, बरोबर. त्या ठिकाणच्या पुनर्वसनाचे जे प्रश्न आहेत ते लवकर मार्गी लावावे ह्या विजनरी मी काम करणार आहे. बरोबर. आणि मला पक्षाने आणि नागरिकांनी संधी दिली तर 5 वर्षात कसब्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. सर, शेवटचा प्रश्न मी घेतो. विरोधकांबद्दल काय असा विचार केला आहे की प्रत्येकाला उत्तर देणं गरजेचं आहे का विकास कामाकडे लक्ष दिलं पाहिजे? मी कोणालाही सगळ्यांना समोरच्याला समजून घेण्याची माझी एक कार्यपद्धती आहे. हो. मी समोरच्यावर विषयी फार भाष्य करणं मला आवडत नाही कारण तो त्याच्या पद्धतीने काम करत असतो. मी ह्याच्याकडे मी आजच सकाळी विचार केला की आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्याला काय म्हणायचं की विरोधकांना वर बोललं पाहिजे का आपण आपलं काम केलं. तर मला आतून आवाज आला की आपण आपलं काम केलं पाहिजे. म्हणजे काय करायचं तर आपली मेहनत वाढवायची. बरोबर. मी त्याकरता जी धावपट्टीची जे पळण्याची शर्यत असते त्याचं उदाहरण माझ्या डोक्यात आलं की बाबा पळण्याच्या शर्यतीत काय करतो सेकंदावर मिनिटावर तो निकाल लागत असतो. तर आपला धावण्याचा वेग वाढवायचा, आपली लाईन मोठी करायची ह्यावर माझा विश्वास आहे. आपण जास्तीत जास्त काम करायचं, आपण जास्तीत जास्त नागरिकांच्या विश्वासाला पात्र व्हायचं की त्यांना वाटलं पाहिजे की आपलं कसब्याचं प्रतिनिधित्व करण्याला हाच योग्य उमेदवार आहे. बरोबर. आणि हे ज्यावेळेस ठरेल त्यावेळेस समोरचा कोण काय करतं ह्याला काय फार महत्व राहत नाही. बरोबर. असं मला वाटतं. त्यामुळे मी माझी लाईन मोठी करण्याचा प्रयत्न करतोय. जनतेच्या आशीर्वादाने, पक्षाच्या नेतृत्वाच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली तर ती झालेली लाईन मोठी आणि मला संधी मिळाल्यानंतरच्या 5 वर्षात बरोबर जो काही मी काम करेल त्याचा लेखाजोखा नागरिकांसमोर असेल. फार मोठी गोष्ट आहे द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शोसाठी तुम्ही तुमचा एवढा महत्त्वाचा वेळ काढून आज या स्टुडिओमध्ये आला
आणि फार छान वाटलं. गणेश उत्सवाबद्दल तुम्ही खूप काही माहिती दिलीच आहे. तसेच पुढील विधानसभा 2024 यासाठी पण तुम्ही बरीच माहिती सर दिली. फार छान वाटलं सर तुमच्याबरोबर बोलून आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती पण असून दे. थँक्यू सो मच सर. मला सुद्धा खूप छान वाटलं तुमच्याबरोबर संवाद साधताना, गप्पा मारताना. तुमच्या माध्यमातून जनतेसमोर जे मला वाटतं ते मी आपण हो. जनतेसमोर प्रसारित कराल आणि त्यातनं जनता मला जो योग्य तो आशीर्वाद द्यायचा तो देईल. धन्यवाद.